गुड मॉर्निंग. आजचा दिवस खूप मोठा आहे. खूप छान छान गोष्टी घडणार आहेत म्हणून हा ब्लॉग करायला घेतला आहे. आज प्रयोग आहे तर ते सुद्धा मला कव्हर करता येणार आहे. तर भेटत राहूया. तर आता आंघोळ वगैरे सगळं झालं आहे, आटपलं आहे. झोप झाली नाही आहे कारण काल रात्री पुण्याला प्रयोग होता त्याच्यामुळे यायला उशीर झाला आहे आणि आता तयारी करून लगेच निघायचं आहे. हा माझा कोलॅबचा कप्पा आहे. त्यात सगळं कोलॅबच्या गोष्टी आहेत. आता हे जे इमोलिन आहे मी जे सांगितलं होतं तुम्हाला ते खरं तर मला डॉक्टरांनी रेकमेंड केलं आहे म्हणून मी छाती ठोकपणे सांगितलं होतं की छान आहे. पण तरीसुद्धा काही जणांनी मला एक रील पाठवलं आहे की त्याच्यात खूप हार्मफुल काहीतरी केमिकल आहे, टोलिन का काहीतरी, की जे खूप त्रासदायक आहे. पण आता मी कन्फ्यूज आहे कारण हे डॉक्टरांनीच रेकमेंड केल्यामुळे मी ते वापरते. त्याचे रिझल्टसुद्धा छान आहेत. पण माहीत नाही आता ही दोन मतं काय आहेत. तर बघूया. नंतर आणखीन काही बेटर ऑप्शन मिळालं तर डेफिनेटली आपण हे स्किप करू. त्यानंतर सनस्क्रीन कुठलं वापरता असं म्हणणं होतं बऱ्याच जणांचं. तर ह्याचा व्हिडिओ करेन मी. हे ज्युसी केमिस्ट्री हा ब्रँड आहे. लाईट आहे का प्रॉपर? तर आहे बऱ्यापैकी लाईट. सो मी बनवत होते की ज्युसी केमिस्ट्री नावाचा ब्रँड आहे, ज्यांची फेशियल ऑइल्स खूप सुंदर आहेत. मी डेफिनेटली एक व्लॉग करेन त्याच्यावर. पण समोर काय काय वेळेला वेळ नाही मिळत, कारण स्किन केअर दाखवायची तर छान लाईट पाहिजे, कॅमेऱ्यात मी जे म्हणते ते दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे काही काही वेळेला ह्या गोष्टी संपत आलं आहे, या गोष्टी राहून जातात. तर हा ज्युसी केमिस्ट्री ब्रँड आहे ज्याचं हे सनस्क्रीन आहे. व्हाईट कास्ट राहत नाही, थोडंसं थिक आहे. पण हा ऑर्गॅनिक ब्रँड आहे, प्युअर ऑर्गॅनिक आहे. सो हे आपण वापरू शकतो. तर करेन मी याचा पण व्हिडिओ, कारण त्यांची सिरम्ससुद्धा आहेत. फेशियल ऑइल्स तर खूप छान आहेत. त्यांची स्किन केअर मला जास्त सूट झाली. हेअर केअरसुद्धा आहे, त्यांची काही प्रोडक्ट्स आहेत. पण समोर ते मला सूट नाही झालं कारण त्यांची खूप ऑर्गॅनिक आहेत. आणि आता ऑफकोर्स मी कलर करते तर केमिकल वापरले जातात केसांवर. तर ती जी ट्रान्झिशन फेज आहे केमिकल टू ऑर्गॅनिक ही खूप मोठी होती. आणि जे मी 3 महिने मी ट्राय करत होते पण समोर ते वर्क नाही झालं. पण त्यांचं हेअर ऑइल चांगलं आहे तर ते सुद्धा मी शेअर करेन. ज्युसी केमिस्ट्रीवर मी एक वेगळा व्लॉग करेन. आवडलेत मला ती प्रोडक्ट्स. त्यांचा असा एक तर ती प्युअर ऑर्गॅनिक आहेत आणि त्याला असा माइल्ड असा फ्रेग्रन्स आहे, त्यामुळे तो मला जास्त आवडतो. तर सनस्क्रीन लावून झाला आहे. आता आपल्याला आयब्रोज फील करायचे आहेत, काजळ लावायचं आहे की आपण रेडी. आणि ऑफकोर्स लिपस्टिक. आधी मी अशा टाईपचा ब्रश वापरत नव्हते, मी झिकोम वापरायचे. पण मी एकदा लॉरियलचा नायकाच्या ऑर्डरबरोबर मला फ्री आला आणि मी तो वापरला. तेव्हापासून मला हा ब्रश खूप आवडतो. डिटँगल करायला खूप सोपं पडतं आणि छान छान वाटतं. मला आधी वाटायचं की खूप जटा होतील, क्लमझी होतील विंचरताना, पण तसं काही समाव होत नाही. आणि केस ह्याच्यातच अडकून राहिल्यामुळे ते घरात इतस्तता पसरत नाहीत. ब्लॉग्सवर खूप कमेंट्स केल्या आहेत लोकांनी. थँक्यू सो मच की तुम्ही मला खूप छान छान सजेशन्स देता किंवा छान छान टिप्स शेअर करतात. आणि मला वाटतं की अशा ब्लॉग्सचा तोच खरा मुद्दा आहे की त्याच्यात आपण एकमेकांना जे माहिती आहे ते शेअर करत राहिलं पाहिजे आणि ती गंमत घेतली पाहिजे, मैत्रिणींचा फील आला पाहिजे ना. अशा रीतीने आपला आंबाडा घालून झालेला आहे. आता गोल्डन दुपट्टा असल्यामुळे मी आज सिल्वरचे कानातले घालत नाही आहे, हे असे गोल्डनवाले कानातले घालते ज्याला रेड ड्रॉप्स आहेत खाली, पिंकिश रेड.
आता मी म्हटलं तसं आयब्रो फिल करते, काजळ लावते. ही नायकाची काजळ पेन्सिल आहे जी मी हल्ली वापरते. छान पिगमेंटेड आहे आणि स्मज प्रूफ आहे. लिपस्टिक लावूया. ही ना हुडा ब्युटीची लिपस्टिक आहे. त्याची शेड आता मी बघून स्क्रीनवर लिहेन, कारण चष्मा नसल्यामुळे मला ती दिसत नाही आहे. पण ती मी खूप वापरली आहे, ती एवढीच राहिली आता. खूप सुंदर आणि खूप नॅचरल शेड आहे. दाखवते. दिसते का? हा असा गोल्डन दुपट्टा आहे. हे मी एक्झिबिशनमधनंच घेतला होता हा ड्रेस. आय मीन हे कापड असं आहे. रेडी. असा लुक आहे आजचा. इथे खूप ब्राईट लाईट आहे त्यामुळे इथे छान दिसतं. हा ड्रेस शिवून घेतलाय मी. अर्थात मी सुरुवातीला दुपट्टा असा असतो, नंतर तो गळ्यात जातो. तर असा हा लुक आहे. इथे ब्राईट लाईटला छान दिसतं. निघूया. ही ऐन वेळेची ॲडिशन आहे, दुपट्ट्याला मॅचिंग. खूप दिवसांनी मी वेजेस घालणार आहे. हल्ली तर मी सोडूनच दिलं होतं, पण आज बघते. आम्ही दिव्यांगांच्या स्पोर्ट्स डेला चाललो होतो. काल त्यांनी एक लिंक पाठवली होती, त्या लिंकला फॉलो करत आम्ही भलत्याच लोकेशनला येऊन पोहोचलो. आता परत एक लोकेशन येईल, त्याला फॉलो करत जायचं आहे. ते जर मॅपवर सर्च मारलं तर 7 मिनिटं दाखवत आहे तिकडनं. आलं का? नाही आत्ताच आलं का तुमचं? सापडलंय लोकेशन. इकडनं किती 6 मिनिटावर आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही लिंक पाठवले तेच आहे, पण ते असूच शकत नाही, कारण इकडनं 6 मिनिटावर आपल्याला जायचं आहे उलट दिशेला, किंवा मॅप गणला असू शकतो काही, पण पोचू आता. स्नेहज्योत ही दिव्यांगांसाठी काम करणारी एक संस्था आहे. त्यांचं कार्य खरं तर खूप मोठं आहे. प्रत्येक दृष्टीने दिव्यांगांसाठी ते मदत करत असतात. काही व्हेइकल्स त्यांना उपलब्ध करून देतात, त्यांच्या रोजगारांची व्यवस्था करतात आणि त्याचप्रमाणे वर्षातून एकदा असा हा क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. इथे पंजा लढवणं, बास्केटबॉल, त्याचप्रमाणे धावण्याची स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा दिवसभर सुरू असतात आणि त्यात एक वेगळा उत्साह असतो, एक एनर्जी असते. आणि खरंच यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की अरे, आपल्यात एवढं सगळं असूनसुद्धा आपण कुठेतरी कमी पडतो आहे. आपल्या आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा अजून सकारात्मक झाला पाहिजे, ही प्रेरणा यांच्याकडूनच मिळते. सुधाताई या सगळ्या संस्थेचं काम बघतात अतिशय प्रेमाने, जबाबदारीने आणि तितक्याच आत्मीयतेने. काही व्यक्तींना तर अपघातामुळे अपंगत्व आलं आहे आणि त्यांच्या बाबतीत ऐकलं, त्यांच्याशी बोललं की खरंच प्रेरणा मिळते, कारण इतकं सगळं घडूनसुद्धा आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. अशा व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी स्नेहज्योत ही संस्था काम करते. ही सुंदर फुलंसुद्धा त्यांनीच बनवलेली आहेत, ही कागदाची आहेत.
स्नेहज्योत ही संस्था आहे आणि ते दिव्यांगांसाठी खूप छान काम करतात. त्यांचा असा स्पोर्ट्स डे असतो वर्षातून एकदा आणि आम्ही मोस्ट ऑफ द टाईम येतोच इकडे. आज आता प्रयोग आहे त्याच्यामुळे खूप वेळ थांबता नाही आलं, पण थोडा वेळ जाऊन आलो. कार्यक्रम झालाय, जेवण झालंय, छान घावन होते आज आणि चटणी, शिराळ्याची कोशिंबीर. कारण शिराळ्याची भाजी मला आवडत नाही त्यामुळे दही घालून वरती फोडणी घालून कोशिंबीर आणि बस. खूप पोट भरलं तरी याचा योगा अजून चालूच आहे. सकाळी 1 तास एक्सरसाइज. काय मध्ये ब्रेक होता ना. ब्रेक होता म्हणून आता वाजलेत किती 2 वाजत आले तरी अजून चालूच. तरी अजून चालूच म्हणजे आपण सुरूच नाही केला ना, सुरू उशिरा केला त्यामुळेच अजून चालू आहे. आता प्रयोगाला जायचं आहे. आज खास आजचा जो ब्लॉग आहे तो प्रयोगाच्या वेळी, प्रयोगाच्या स्टेजच्या पाठी, स्टेजच्या पुढे अशा सगळ्याच ॲक्टिव्हिटीज शूट करण्याचा प्रयत्न आहे. मी स्टेजवर असताना अर्थातच दुसऱ्या कोणातरी सांगेन. आणि नाटकाची एक प्रोसेस काय असते, प्रयोग असतानाची काय गडबड असते, हे सगळं बघूया आज. थिएटरमध्ये पोचलोय. थिएटरच्या पायऱ्या दाखवते. असं वाटतं की जणू लादीच आहे, पण त्या पायऱ्या आहेत आणि म्हणून त्याला असं रेड लावलंय. पण कोणी पडूच शकतं. अशा कशाला करायच्या पायऱ्या? हे बॅक स्टेजला चाललो आहे आपण, मेकअप रूममध्ये. आणि हे थिएटर आहे, म्हणजे हे ऑडिटोरियम आहे असं. ये आणि असा आमचा सेट लागतोय आता. अशी सगळी तयारी चालू आहे. खूप मेहनत बिचाऱ्यांची. अशी एक एक फळी वरती आणून आता ती लावणार आणि घर तयार करणार. येल्लो लाईट आहे हा, म्हणजे सूर्यप्रकाशामुळे. छान वाटतं. आपल्याकडे वेळ आहे तर आपण 15 मिनिटं अजून एक डुलकी काढू शकतो. कारण 4चा प्रयोग आहे. 3 वाजता तयारी करायला घेतली तरी खूप होणार आहे. अजून कोणी चालेल नाही. जरा एक डुलकी काढूया. हाय हाय मागून किती स्ट्रगल आहे आता. गोबऱ्या गालांच्या अपूर्वा यांचं पुण्याहून येऊन लगेच जेवण झालं. छान मस्त कालुगरी आहे.
आईने चिवडा पाठवला की नाही? तिची आई आता काही पाठवत नाही. चांगलं नाही वाटते कारण खाष्ट खाष्ट सासूमुळे अभ्यास केला मला. तुझा फॉर एक्झाम्पल अगं कधीतरी चांगलं बोलते. नेहमी माझा सासूरवास होतो इथे तर मी चांगलं म्हणाला नाही नको माझ्या सासूला नको देऊ. बाय. गुड मॉर्निंग. झाली आहे झोप. आता सगळे म्हणजे मुंबईचे पण फक्त बॉक्स लागत. ब्लर दिसत ब्लर. ब्लर का दिसते मी ब्लर दिसते. कारण लाईट्स आहेत. गुगल बिगलचा काय फायदा आहे. आता पटापटा मेकअप करूया, तयार होऊया. आज मेकअपचा एवढाच पाऊच आणलाय मी, कारण आज डोंबिवलीला जायचंय. मी प्रयोगावरून डोंबिवलीला जाणार आहे. सो एकच बॅग आणली आहे. आज राहणार आहे आणि उद्या निघणार आहे, उद्या रात्री. मग मेकअपचा एवढाच पाऊच आणला आहे. क्लेन्झर आहे आणि एस्टे लॉडरचं माझं फाउंडेशन. तयारी करूया. सॉरी मॅम. माझा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 तारखेला वाढदिवस होता आणि म्हणून नंदिता केक घेऊन आली होती. प्रयोगाची तयारी झाली आहे. असा माझा पहिला लुक आहे नाटकाचा, जो तुम्ही फोटो सेशनच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. काही खरं तर तेव्हा असेच फोटो काढले होते रॅन्डम. पण आता मी ही साडी जी आहे ही पहिल्या एंट्रीला नेसते. सो मी तयार आहे. अजून पहिली बेल झाली नाही आहे. अजून 15-20 मिनटं आहेत प्रयोग सुरू व्हायला. तुम्ही पडला तेव्हा मी उचललं तुम्हाला, तेव्हा गेली माझी कंबर. मी तुम्हाला धरून चालण्याचा प्रयत्न करते. चला मला इंटरवल झालाय आणि मधली सुट्टी झाली आहे. शिया इकडे त्या ह्याच्यामुळे लाईट्समुळे काही दिसत नाही आहे. सगळे खात आहेत. इंटरवल झालाय. मधल्या सुट्टीसारखं सगळे चरतायत. आणि तुला चहा आलेला नाही.
हा माझा चहा नाही आला अजून. आणि आता मला खूप वेळ आहे, म्हणजे लिटरली 2 मोठे सीन मी नाही आहे, त्यामुळे मी असं आरामात चहा पिते. नाटक सुरू झाल्यानंतर मग चेंज करायला घेते आणि खूप छान. पहिला अंक संपला की माझं पाऊण काम संपल्यासारखं फील येतो मला, कारण नंतरच्या अंकात असं मध्ये मध्ये जाऊन येऊन असं काम आहे. स्वतः चहा पिऊया. कॅन्डल बिंडल लावण्यात नको, नको. तुमच्या संस्कृतीत असं नाही, आमच्या संस्कृतीत आमचं वयच वाढत नाही एवढं. किती छान. आमचं वय नाही वाढत. नो. शेवग्याचे शेंगेनी कापू दे केक. मंडू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बेटा. हॅपी बर्थडे टू यू. Bless me. कधी लागायचं? अरे त्याच्यावर वॅक्सच ताईच्या ब्लॉगसाठी त्यातही शाळा Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. शेवग्याचा शेंगा खातो. शेवग्याचा शेंगा खातो. Happy birthday to you. हाय, प्रयोग संपलाय. आता डोंबिवलीला चालले आहे मी. हा माणूस अचानक येतोय, अचानक ठरलंय त्याचं यायचंय. उद्या शूटिंग आहे तरी सुद्धा त्याला यायचंच आहे. आमचं नाईट आउट आहे आज. नाईट नाईट आउट इन डोंबिवली. नाईट आऊट वगैरे काही नाही, झोपणार आहे गपचूप. तर त्याचं नाईट आऊटच होणार आहे, कारण पोचून झोपून लगेचच निघायला लागणार आहे त्याला. पण त्याला यायचं आहे. तर आता आम्ही डोंबिवलीला जातो. आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की उद्या माझा वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही आईबाबांकडे चाललो आहोत. तर भेटूया. चला मुलांना. सकाळी पुढे घ्या जरा आणि बसा. हॅपी बर्थडे. जास्त चिकन दिसू नका. मन दृष्ट लागते. माझं लावायला लाईटीने आता अशीच बसते ना. येस. चला हॅपी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ballu. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Ballu. Happy birthday to you. बरबादीला मी फोटो काढताना आलं फोटो काढून टाक. छान छान. कसा झालाय केक? सुंदर केक. केक अत्यंत चेक अप्रतिम झाले. चेक. केक खूप सुंदर झालेला आहे. धन्यवाद. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलता येऊ लागलंय जोशी. ते पिशव्यांचं काय तेवढं सांगा. असेच कसं आहे केक? कमाल आहे. बेल्जियम चॉकलेट केक आहे. ओके. तो जास्त गोड नाहीये. त्याची रेसिपी कशी आहे? कमी. रेसिपी तुम्हाला पुढच्या वाढदिवसाला कळेल. तोपर्यंत वाट बघत बसा. चांगला आहे. संपला पण खाल्लाच नाही. एवढाच झालं मला तुझं ते काढून घेतलं. खाल्लाच नाही. इथे कारण का लाडू पकडला.
तर असा सगळा दिवस होता सकाळपासून सुरू झालेला. फायनली आता संपला आहे, 10:30 वाजलेत आणि वाढदिवस आता सुरू झाला आहे. त्यामुळे मजा आली आहे, सुरुवात छान झाली आहे आणि 3 केक कापून झाले आहेत जसं मी मगाशी म्हटलं. उद्याचा दिवस इथेच थांबणार आहे, पण त्याचा ब्लॉग करणार नाही आहे कारण घरातल्या घरात असणार आहे सगळं. तर आता थांबते, भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.